झाली झोप? थकून गेली होतीस ना? अशीच बैस, माझ्या केसांवरून हात फिरवीत बस. खूप बरं वाटतं. विचारांच्या जाळात केव्हा डोळा लागला कळलंच नाही ग. तुझी झोप झाली? नाही नाही, तुझ्या बाबांचं जेवण व्हायचं होतं. ते जेवून गेले बाहेर. आपल्याला एकांत मिळावा म्हणून थांबले नाही. अगं अगं शुद्धीवर आहेस का? अगं बाबा कुठे आहेत? पहा, त्यांच्यात तू किती गुंतून गेली होतीस. मी म्हणते तेच बरोबर. त्यांचं जाणं तुझ्या मनानं कबूल केलं नाही. अशानं तू आपलं मानसिक संतुलन गमावून बसशी नाही. ते काही नाही, तुला माझ्याकडे घेऊनच जाणार. अगं अगं अशी एकदम उठून कशाला बसलीस? पड थोडा वेळ मला. येऊ तुझ्या गावाला. आम्ही दोघं आलं तर चालेल? तुझ्या सासूबाईंना समीर काही म्हणणार तर नाही ना? दोघं कसे? बाबा नाहीत. ते जाऊन 6-7 महिने होत आहेत. कठीण आहे. शेखरला बोलावून घेते. तुझं लक्षण काही बरोबर वाटत नाहीये मला. चहा घेतेस? तयार आहे. चांगला आलं टाकून केलाय. यांना असाच चहा आवडतो. आई आई अगं सांभाळ स्वतःला. बाबा नाही आहेत. त्यांना आलं टाकलेला चहा आवडत नव्हता. अगं अगं असं धरून का ठेवलायस? सोड मला, मी वेडी नाही. तुझ्या बाबांना असाच चहा हवा असतो. घेऊन पहा, छान लागतो. साखर घालू? तुला डॉक्टरकडे न्यायला हवं. तुझी ही अशी अवस्था कोणीच कसं कळवलं नाही मला. काका असतात ना इथं, त्यांना काय बरंच झालं. तुझ्या या अवस्थेचा त्यांना फायदा. कशाला काळजी घेतील? अगं आजपर्यंत त्यांनीच काळजी घेतली. ते नाही घेणार तर दुसरं कोण घेणार? त्यांनी काळजी घेतली म्हणूनच मी दिसते आहे. तू आणि शेखर आहात. आई कुणाबद्दल बोलतेस? तुझ्या बाबांबद्दल. आता मला मात्र वेळ लागेल. अगं ते गेले. अगं तुमचे बाबा आहेत. या घराचे मालक गेले. मना, जे गेले ते तुझे काका होते. काय काय सांगतेस? अगं मला समजेल असं बोल. त्यांनी मला छळलं. माझ्या स्त्रीत्वाचा अपमान केला. विकृती होती त्यांच्यात. कसं कसं सांगू तुला? आई, बाबांविषयी असं काही बोलू नको ग. बाबांचं व्यक्तिमत्व, त्यांचं कार्य, त्यांची समाजसेवा, निष्ठा, प्रेमवृत्ती या गुणांवर तुझ्या शब्दाने ओरखडे बसतात ग. तू नुसत्या शब्दांनी घायल होते. माझी काय अवस्था झाली असेल बघ. त्यांच्या मोठेपणात कुठली कमतरता राहू नये म्हणून माझा बळी दिला. काकांनी नव्हे, अनिलांनी मला सावरलं. म्हणूनच तुम्हा मुलांची आई झाले. नाहीतर त्यांना पितृत्व मिळालं नाही म्हणून मला त्याकरिता कुणाकडेही पाठवलं असतं ग. आई काय सांगतेस हे? त्यांचा मुखवटा काढला, ओरबाडला तर आतला चेहरा सोंगाड्याचा आहे. तमाशात चुंचुण वाजवणारा सोंगाड्या. म्हणाली, तुझा जन्म बळजबरीनं झाला. दोघांनी एकत्र यावं म्हणून जबरदस्ती केली गेली. माझी जन्मकथा एवढी भयानक? आणि शेखरचा जन्म प्रीती साफल्यातून झाला. तेव्हाही आमच्या दोघात तो चेहरा होताच. मुलगा हवा तरच जिवंत ठेवणार होते ते. मुलगा व्हावा म्हणून आम्ही उपवास केले. असं का? कारण मलाही लवकर कळलं नाही. माझी स्वप्न मात्र पायदळी तुडवली गेलीत. माझं देखणे पण मिस्टर काळ्यांच्या नजरेत भरलं. त्यांनी मला मागणी घातली. सासूबाईंनी तर अगदी घरी येऊन सांगितलं. काय सांगितलं आजीनी? मी नुकतीच 11वी झाले होते. मला शिकायचं होतं. माझी लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती. पण तुझी आजी म्हणाली, तिला आम्ही पुढे शिकवू, काही कमी पडणार नाही. ती अगदी सुखात राहील. घरची गरिबी आणि इकडे श्रीमंती. मिस्टर काळे दिसायला तसे देखणेच होते. तरुणींच्या मनाला मोह पाडणारं मर्दानी सौंदर्य होतं त्यांच्यात. बाबांना भरपूर पैसा मिळाला आणि मी कुणाला आवडले याच आनंदात खूप स्वप्न घेऊन या बंगल्यात पाऊल टाकलं. आणि दाखव तुझं सामान. सुनबाई तुला म्हणते. मला काय? कसलं सामान? अगं लग्नात आलेलं काढ बाहेर. प्रेझेंट म्हणता? दाखवते. जी भांडी आली आहे ती खोक्यात भरून ठेव. झाले लग्नाला 5-6 दिवस. माहेरी जाणं झालं.
हो झालं ना, पण माहेर मात्र गावात राहिलं नाही. आम्हीच ती सोय केलीये. का? इथे राहिले असते तर आपण वारंवार माहेरी पळाल्या असत्या. आम्हाला माहेरी पळणारी बायको नको होती. आपण इश्श, आमच्या माहेरची एवढी का भीती? भीती? त्याला त्याला कोणाची भीती वाटत नाही. जा चहा करून आण. प्रेझेंट पाहता ना? ते सर्व माझ्याजवळ आणून ठेव, पाहिन. माझ्या खोलीत ठेवीन म्हटलं. सर्व आईजवळ द्या. मलाही पाहायचं होतं कुणी काय काय दिलंय ते. ते सर्व आमच्याकडून आलंय. तुझं माहेर काही देण्यासारखं तरी आहे का? आणि वाद घालू नको. चहा तरी करता येतो ना? येतो ना, करता येतो. तुम्ही नाही का पहिल्यांदा आमच्याकडे आला होतात तेव्हा घरी कुणीच नव्हतं, मीच चहा केला होता. तुम्ही म्हणालात सुद्धा, हुशार आहे, चहा उत्तम केलास. बरीच तारीफ केली होती माझी. आम्ही कुठं घेतला तुमच्या हातचा चहा? जा, थोडं खायलाही करा. काय प्रमिला, काय काय करू? उपमा, पोहे, भजे. अगं तुला जे सुचेल ते कर. आणि नव्या नवरीनं थोडं कमी बोलावं. जा. आई, पुढचं सारं ठरवल्याप्रमाणे व्हायला पाहिजे. पण जरा कठीण वाटतं. तुला कठीण वाटायला नको. त्यातून गरीबाची मुलगी करून आणली आहे. बरेच पैसे खर्च केले. ते खरं रे, पण कसं करायचं ते कळत नाही. हा अनिल तयार झाला का? तयार न व्हायला काय झालं? फुकटचं गिळायला मिळतं, त्यावर ही मेजवानी. परवा बोलताना म्हणाला, हे पाप आहे. हो हो, पाप आहे. दादा, अरे तुझ्यात ही उणी होती तर लग्न का केलंस? मी मवाली, उन्हार, बावट, आणि तू? अरे तू तर सभ्य समाजसेवक, कार्यकर्ता म्हणून असं वागतोयस. अरे अरे मला कशाला सोडवलंस जेल मधून? याच कामा करता. मोठ्या भावाशी बोलताना आवाज खाली पाहिजे. शिकला सवरला असता तर त्याच्यासारखा झाला असता. मोठा माणूस म्हणून लोकांनी ओळखलं असतं तुला. जेलमध्ये सडायचं होतं का? अरे इथं सर्व मिळणार आहे तुला. तो बरा, आणि माझ्यावर बालंट आणून मला जेलमध्ये कोणी डांबलं रे? हळू बोल तू, हळू बोल. हळू बोल. अरे अरे तू जेलमध्ये तुझ्या कर्माला गेला होतास. अरे तुला त्यानं सोडवून आणलं, त्याच्यावर डोळे काढतो. आज कुणाच्या बळावर तू जगतोय? तुझ्या शिक्षणाकरता थोडे का पैसे लावले? सतत नापास होत गेला. शाळा सोडली, फिरत बसला होता गावभर, हो, मारापिटी करीत. कधीतरी कुठलं काम नीट केलंय का? ठीक आहे ठीक आहे. मूठभराचं पोटभर करण्याची कर्तबगारी आहे तुझ्यात. अगं आई, मी काही करावं असं दादाला वाटतच नव्हतं. त्यानंच माझे सगळे रस्ते बंद केले. कुणावर आरोप करतोयस? दाखवायची होती स्वतःची हुशारी. आणि बघ, आता आम्ही सांगू तसं वागावं लागेल. आई, अगं अगं या सगळ्यांच्या मोबदल्यात मी बहिणीला धोका देऊ? धोका? अरे धोका कसला? हे सर्व माझ्या करता करायचंय. पण का? अरे का हा अट्टहास का? लग्न न करता तसंच राहून तुला तुझं कार्य करता आलं असतं ना? मी कुठे उणा आहे हे लोकांना कळायला नको. दुसरं असं, तुझं लग्न होणं कठीण, याला कारण तुझी बदनामी. तिसरं, या घराला वारस पाहिजे. अरे अरे हसतं खेळतं घर पाहून लोक हेवा करतात. आणि तेच मला हवंय. आणि तुला माहिती आहे की जे मला हवं असतं ते मी मिळवतोच. अरे हो, म्हणून असं बेकायदेशीर अनैतिक वागायचंस? अरे दादा, तू लोकांना नाही स्वतःला फसवतो, स्वतःला. तुला माझा ऐकावं लागेल, नाहीतर तुला माहिती आहे मी काहीही करू शकतो. ठीक आहे. अरे आता विरोध करून जाऊ तरी कुठं? सर्व रस्ते बंद झालेत माझ्यासाठी. अगं बाई, भाऊजी, तुम्ही केव्हा आलात? मी 2 कप चहा घेऊन आले. एवढ्या मोठ्या बंगल्यात आवाज सुद्धा येत नाही. माझा कप त्याला दे. मी तुझा कप कुठे? मी आत जाते. आत कशाला?
घेऊन ये. सगळे बरोबरच घेऊ. आणते ह, तयारच आहे. उपमा घ्या तोपर्यंत. मग आजची रात्र तुझी आजची रात्र तुझी आणि बायको माझी. रात्र रंगणार तुझी. कुठे बाहेर जाऊ नको, नाही तर वेळेवर पळशील. अरे तुम्ही लोकांनी मला धर्मसंकटात टाकलं. अरे तुझ्यासारख्याला कसलं संकट. तुझा तर शिकार करण्यात कोणी हात धरू शकत नाही, आणि ती न शोधता अनायास हातात मिळाली तर दुसऱ्याची शिकार लाभत नाही दादा. हे घ्या आई. आणि भाऊजी, तुम्ही कशाबद्दल रागवत आहात? त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. आणि हो, भाऊजी आऊजी म्हणायची आवश्यकता नाही. सरळ त्याला अनिल म्हण. अनिल. आता तुम्ही म्हणाल तसंच. आई, रात्री स्वयंपाकाचं काय करायचं? आज माझ्या हातचा असली कामं तुम्ही करायची नाही. बाई आहे, पंडित आहे. तसं आज काही करायचं नाही. प्रमिला, हा, तुझ्या आईनं आजच्या कार्यक्रमाकरता साडी दिली असेल ना, आणि मुकुंदा फुलाचे दागिने आणेल. ते कशाला? आता पुरे झालं ना कौतुक. वरातीच्या वेळेला घातलं होतं, सजले होते की. तुला नाही कळायचं, आजचा दिवस आयुष्यातला महत्वाचा आहे. प्रमिला, आज तू अगदी चांगलं तयार व्हायचं. हो हो, मी तयार होते ना. कुठे जायचं तेवढं सांगा मात्र, त्याप्रमाणे तयार होईल. आणि लग्नापासून कुठे गेलोच नाही ना आम्ही. रात्री अनिल तुम्हाला फिरवून आणेल. ते कशाला? ते नको, आपणच दोघं जाऊ. अगं काही लाज, मी बसली आहे इथे. मी काय केलं? सहज म्हणाले आपलं. आई, इथे आमचे एक काका राहतात जवळच, त्यांनी बोलावलं. तिथे जाऊ येऊ म्हणते. मला नातेवाईकांशी संबंध ठेवायला आवडत नाही, आणि त्याकरता वेळही नसतो कधी. आणि हो, मला आत्ताच निघायला हवं. शेजारच्या खेड्यात बैठक आहे, उशीर होईल मला. बरं, मी जाऊन येईल. झालं, आईंना घेऊन जाईल. आज नको, जाऊ पुढे किंवा ते. चांगली तयार झालीयस, सुंदर दिसते, पण ही साडी नको, तो शालू नेस. हीच तर आईने दिली आहे. बरं, पण तुम्ही म्हणत असाल तर ती नेसते. पण 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 मला भीती वाटते हो. अगं घाबरायचं नाही. आजकालच्या मुली तुम्ही या गोष्टीत एक पाऊल पुढे असता. हा गजरा आणून ठेवलाय, तो घाल. राहू द्या आई. माझ्या आईला बोलवायचं होतं. मी आहे, घाबरू नको. घे, दूध घेऊन जा वरती. मी वरती झोपायचं? हो, आजपासून संसाराला सुरुवात करायची. पण हे आले नाहीत अजून. त्याची काळजी तू कशाला करते? येईल. मग मी एकटी वर जाऊ? नाही, राहू द्या, मी खालीच थांबते. आता खाली नाही झोपायचं, त्याच्यासोबत. चल, जिन्यापर्यंत तुला करून देते. तुम्ही पण चला. वेळीच आहे. तिथे मी कशाला पाहिजे? एक सांगते प्रमिला, तुला जे समोर येईल ते तुझ्या हिताचं आहे. लग्नानंतर सर्व आपलंसं करावं लागतं. हा ग्लास घेऊन जा नीट. एक प्रकारची भीती, नवीन अनुभूती घेऊन खोलीत पाऊल टाकलं. जाईच्या फुलांच्या माळा सोडलेल्या होत्या, गुलाबांच्या पाकळ्या उशीवर ठेवलेल्या होत्या. निळसर फिक्कट लाईटचा प्रकाश, खिडकीतून येणारे चंद्रकिरण आणि त्या छोट्या खिडकीतून चांदण्याचे दिवे झळकताना दिसले. मन कसं प्रसन्न झालं. मला वाटलं माझे पती आतुरतेने वाट पाहत असतील. पण एका कोपऱ्यात खुर्चीवर कोणीतरी बसलेलं दिसलं. कोण? या, बसा. अगं बाई, आपण इथे लपंडाव खेळता वाटतं माझ्याशी. घ्या, हे दूध घ्या, ठेवू इथे. कोण? अनिल भाऊजी, तुम्ही इथे काय करताय? जा इथून. यांनी काही गंमत करायचं ठरवलं वाटतं माझ्याशी. हे नाही चालणार. हा, आमचे हे कुठे आहेत? आणि तुम्ही समोर काय येता? तो नाही राहणार.
मला मी इथं झोपणार. तुम्हाला काय वेडबीड लागलं का काय? जा इथून. म्हणजे लोक म्हणत होते ते खरं आहे तर. काय काय म्हणत होते लोक? यांचा भाऊ गुंड मवाली आणि गुन्हेगार पण आहे. पण लक्षात ठेवा, इथे तुमचं काही चालणार नाही. ह्यांना सांगून चांगला बंदोबस्त करायला लावते. जा इथून. आणि तुम्ही जाणार नसाल तर मी जाते. आई, अहो आई. आई, तुम्ही इथे आणि इथेच उभे आहात? हा प्रकार तरी काय आहे? अगं थांब, कुठे निघाली? आई, वर अनिल भाऊजी आहेत. हे नाहीत. हे कुठे गेलेत? तो बाहेर गेलाय. म्हणून अनिल भाऊजी खोलीत दबा धरून बसले. छी. तू वरती जा. रात्रीचा नवरा अनिल राहणार. काय 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 घाणेरडे बोलताय तुम्ही? शोभतं का तुम्हाला असं बोलणं? बरोबर बोलतेय मी. हो, 1 तास इथं झोपायचं. काय? दिवसभर माझी बायको शी. आणि रात्री अनिलची. फक्त 1 तासाचा प्रश्न आहे. काय? तुम्ही चेष्टा तर करीत नाही ना माझी? नका हो, नका अशी जीवघेणी थट्टा करू. जे मी देऊ शकत नाही ते अनिल देणार. तुम्ही देऊ शकत नाही म्हणजे काय प्रकार आहे हा? देवा, ईश्वरा, बाबांनी मला या पागलखान्यात लोटलं. नको होती तर विहिरीत ढकलून द्यायचं होतं. हे बघ, उगाच आरडाओरडा करू नकोस. जा म्हणतो ना. खबरदार जास्त बोललीस तर. नका हो, नका असं करू. तुम्ही काही दिलं नाही तरी चालेल. मी तशीच तुमची पत्नी म्हणून राहील. पण मला असं काही करायला लावू नका हो. मी पाया पडते तुमच्या. मला माझ्या माहेरी पोहोचवून द्या. नाही, मी इथे राहणार नाही. कुठं निघालीस? आई, खोलीत ढकल तिला. तुला ऐकणार नाही. थांब, मीच नेऊन सोडतो तिला. आई ग, सोडा मला. सोडा. नका असं वागू हो. तुम्ही चांगला करीत नाही. का मला त्रास देताय? चुप. जा मुकाट्यानं आत. पण हे सर्व कशासाठी? मी सांगतो म्हणून. तुम्ही सांगणारे कोण? सोडा मला. असं पाप करायला सांगता? मी करणार नाही. याकरिता गरिबाची मुलगी करून आणली होती. असा डाव साधला तुम्ही. फार चुरूचुरू बोलतेस. मुकाट्यांना आत जा. माझ्या घरी येऊन मला मागणी घातली त्या तुम्हीच ना? मग अनिलशी लग्न का नाही लावून दिलं माझं? तुझ्या बापानं त्याच्याशी लग्न करून दिलं नसतं. तो तुझा बाप कबूल झाला नसता. तो आमचा प्रश्न होता. पण तुम्ही किती खराब लोक आहात हो. दुसऱ्याला फसवताना काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? गरीब झालो म्हणून काय आम्ही माणसं नाहीत? सासूबाई माझ्यावर दया करा हो. मी माहेरी जाते. माहेर विसर आता. न ओरडता आज जा. चल जा. नादान माणसा, नामर्दपणाचा शिक्का बसू नये म्हणून माझा बळी देता? माझ्या जीवावर उठले का? मी काय केलं तुमचं? तुम्ही कसे असाल तरी मी सांभाळून घेईल हो. पण मला तू आम्हाला सांभाळणार? मग जा. तो वाट पाहतोय. मी नाही जाणार. कशी जात नाही तेच पाहतो. चल. हात लावू नका मला. तुम्ही खोटारडे आहात. म्हणे कार्य करते, मोठा माणूस. शी. शब्दांना सुद्धा काळीमा फासलाय तुम्ही. हा तुमचा मुखवटा फाडून मी जगाला ओरडून सांगेल. कशी ओरडते तेच पाहतो. आई, हा रुमाल तोंडात दाब तिच्या. दादा, पुरे छळणं. अरे येतील त्या. चला. काही बघा, आम्ही बाहेरून दार लावून घेतोय. यापेक्षा अघोरी उपाय शोधा. जाते मी. गुड. झाली तयार. माझ्या मनासारखी वागली तर या घरात सम्राज्ञी सारखी वावरशील. नाही ऐकलं ना वहिनी तुझं? बहिणी म्हणून नातं राहिलं का आपलं? मी तुमच्या पाया पडते हो.
माझ्या अगतिकतेचा असा फायदा घेऊ नका. या लग्नाने माझी फसवणूक झाली. तुम्ही माझ्या असहायतेचा फायदा घेऊ नका. तुम्ही तिघांनी षडयंत्र रचलं. का फसवलं मला? मला वाटलं मी माझ्या सौंदर्यानं जग जिंकलं, पण दुर्दैवी ठरले. एक विनंती आहे. काय? मला तुम्ही हात लावू नका हो. नाहीतर मी जीव देईन. हो, मी गुंड मवाली उन्हाळ आहे. त्यातून तुझं तारुण्य सौंदर्य माझ्या समोर टाकलं फायदा घ्यायला. तुम्ही सुद्धा. हे बघ रडू नकोस. अगं मी इतका वाईट नाही ग. झोपतो. मी काय करणार नाही. मला हे पाप वाटतं, पाप. नात्याचा अर्थ सोयीनं बदलतोय हे खरं, पण हे नातं आज तरी पवित्र समजू. अगं मांगल्याचे काही क्षण जपायचे आहेत मला. मग तुम्ही बाहेर जा. मी एकटी झोपेन. अगं पण मी बाहेर गेलो तर तुझ्यासारखं मलाही आत लोटतील ग. दादानं जे काही केलं ते फार चुकीचे आहे. वाटलं नाही इतका शुद्ध मनाचा असेल दादा. त्याचा हा चेहरा आज दिसला मला, आणि त्यात आईची साथ. छे, का वागली असं ती? मला तर कोडच पडलेला आहे बघ. माझं नशीबच वाईट आहे हो. मी वाईट आहे, बदमाश आहे, तरी स्त्री जातीचा अपमान सहन करू शकणार नाही, आणि म्हणून तुला आत घेतलं. माझा आता कुणावर विश्वास राहिला नाही. तुम्ही कसेही वागा, काहीही करा. एकदा गाईला गोठ्यात बांधली, तिचा कितीही छळ केला तरी ती कुठे जाऊ शकणार नाही. आता भुकेल्यासमोर अन्नाचं ताट समोर आल्यावर तो सोडणार आहे होय? बरोबर आहे, मी भुकेला आहे, पण भिकारी नाही. लक्षात घे, ही सर्व बळजबरी होते आहे, बळजबरी. अगं दुर्दैवानं आपली शिकार म्हणून बळी जात आहे. दादाला आपल्याकडून मूल हवंय, आणि तो ते मिळवणारच. सभ्यपणाचा बुरखा घालून मिळवणारच. मला तर काहीच कळत नाहीये, कोण खरं कोण खोटं. अशी रात्र माझ्या आयुष्यात येईल ही कल्पना सुद्धा करू शकले नाही मी. आई बाबांना वाटलं पोरीनं नशीब काढलं. त्यांना कुठे कल्पना की आपली मुलगी आपण जनावरांच्या कळपात सोडतो आहे ती. डाव तरी कसे खेळलेत. त्यांना भरपूर पैसे देऊन दुसऱ्या गावी पाठवून दिलं. माझा आवाज, माझा आक्रोश, माझ्या देहाची विटंबना त्यांना कळायला नको म्हणून. शांत हो, शांत हो. झोप आता. झोप? ती तर मला केव्हा सोडून गेली आहे. आता राहिले फक्त विचार. शेवटची झोप मिळणार आता. अगं ते नंतर पाहू. मी या चटईवर झोपतोय, तू झोप तिकडे. आणि ही फुलं टाकून दे खाली. हार काढून टाकतो. मी हारले. आता या हारांचं काय करायचंय? फेका, टाका, नाही तर उद्या माझ्यावर ठेवा. आई, एवढं सहन केलंस तू? खरं वाटत नाही ग. खरं वाटणार नाही अशीच माझी व्यथा आहे ग. मग पुढे काकांनी जबरदस्ती केली? मला दिवस राहीपर्यंत अगदी वासुदेव देवकी सारखी कैद केली होती. हळूहळू तेही पचवण्याची शक्ती मिळाली मला. 1 तास अनिलांच्या खोलीत, आणि त्यानंतर काय आई, किती विचित्र आहे हे. त्यानंतर त्या नराधमाच्या पंजात नुसता हाल करायचा. वाटेल तसे चाळे करून नुसता हाल करायचा माझे, आणि स्वतःचं मनोरंजन करून घ्यायचं. शी, काय भयंकर. अशी असतात माणसं. काटा उभा राहिला माझ्या अंगावर. नुसतं ऐकून काटा उभा राहतो ना. अगं मी तर पूर्णपणे काट्यातच होते. रक्तबंबाळ झाले होते अगदी. अनिल मात्र माझ्या जखमांवर मलमपट्टी करायचे. ते घरातून निघून जाणार होते. ते गेले असते तर माझं शरीर मिस्टर काळ्यांनी एखाद्या कुत्र्या पुढे टाकलं असतं. विकृत माणूस ठरला.
मी क्षणाला कंटाळले आणि मग तू झालीस. अशा अवस्थेत माझा जन्म. शी, माझी मला शिसारी यायला लागली. आणि आई, तरी तू मला प्रेम दिलंस, माझा सांभाळ केलास. मग माझ्या रक्तमासातून झालेली तू माझ्या जीवनाचा भाग आहे. मला मातृत्व दिलं म्हणून नव्हे, पण ओढ, माया, प्रेम हे काय असतं तुझ्या रूपातून मला मिळालं, कळलं सुद्धा. आणि शेखर, तो, त्याचा जन्म. मुलगी झाली म्हणून पुन्हा छळवात. हा, तोपर्यंत मात्र अनिलांच्या सहवासात तो 1 तास मला स्वर्ग सुखाचा वाटू लागला. अगं, तुला अंगावर घेऊ सुद्धा द्यायचे नाहीत ते. त्याकरता मला त्रास द्यायची तुझी आजी. मला चोरून घ्यावं लागायचं तुम्हाला. तिला आजी म्हणायला तू शिकवलास नाही. मग नाती अशीच जपावी लागतात. पुढची पिढी तरी समंजस झाली पाहिजे ना. त्यांची ती विकृती तुमच्यात यायला नको म्हणूनच माझी सारखी धडपड असायची बघ. आणि शेखर झाल्यावर मग? शेखरचा जन्म रीतीला सोडून असला तरी प्रीतीला स्मरून झाला. मग तुमच्या दोघांची भेट व्हायची नाही. मग खोली बंद झाली आमच्याकरिता ते आजपर्यंत. पण आमच्या मनाची दारं एकमेकांकरता सतत उघडी होती. नजरेतून ते मला धीर द्यायचे. त्यांचे मवाळीपण, बंडखोरी, उन्हाळपणा हे सार माझ्या सहवासात असताना संपलं होतं. खरं तर ते असे नव्हतेच. तुझ्या आजीनं घडवताना ह्यांना एकच हवा होता म्हणून लक्ष दिलं नाही, दुसऱ्याकडे पाहिलंच नाही. नको होता म्हणजे? त्याबद्दल मला फारसं काही माहित नाही, पण सासूबाईंना एकच अपत्य हवं होतं. 2-3दा डॉक्टर कडून ॲबॉर्शन करून घेतलं. सगळंच कसं विचित्र होतं. हो, एक मात्र खरं, हं, तुम्हा दोघांवर खूप प्रेम केलं त्यांनी. काही कमी पडू दिलं नाही बघ. वडिलांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. हे करताना मात्र विचार केला नाही. एक पितृ हृदय तळमळत ठेवतोय. आता मला बाबा म्हणायचं. बाबा. तुम्ही केव्हा आलात? मायलेकीला चिंब होताना पाहत होतो. थोडा वेळ झाला. ऐकत होतो तुझी माझी कर्म कहाणी. आणि आता ठरवलं लग्न करायचं. मी ठेवलेली म्हणून किती दिवस तशी राहू? मला तसं मरण नको आहे. यांची रखेल होती हे शब्द डोळ्यासमोर फिरतायत ग. आई म्हणाली, नाताला अर्थ असतो तसंच पावित्र्य सुद्धा असतं. ह्यांच्या हाताने मला मंगळसूत्र घालायचंय. पण आता या वयात जग काय म्हणेल? मनू बेटा, तुझ्या या पित्याला, या दुर्दैवी मातेला जगाची पर्वा नाही ग. तुम्ही दोघांनी आमचं हे नातं स्वीकारलं की आभाळ खाली उतरल्याचा आनंद होईल आम्हाला. कसं शक्य आहे काका? जन्मापासून तुमच्याविषयी राग, द्वेष, तिरस्कार मनात ठासून भरलाय. या नवीन नात्याला तुम्ही जपा. पण मला जपणं, मनी रुजवणं कठीण जाईल हो. इतके वर्ष फक्त त्यांच्याकडून प्रेमच मिळालं. त्यांच्या अंगा खांद्यावर बागडले, खेळले, हसले. ते माझे बाबा नव्हते हे मनाला सांगूनही मन तयार होणार नाही. आई, इतकं सोपं नाही आहे ग ते. येते मी. मग मी तशीच राहू, बिन लग्नाची माता म्हणून? माझ्या मनाची स्थिती कोणी लक्षात घेतंय का? या मनावर किती अत्याचार झाले. हिच्या या बोलण्यानं मात्र माझा प्रश्न अनुत्तरितच राहतो. तशी मी राहू शकत नाही आणि तसं मला मरायचं पण नाही. प्रमिला, शांत हो ग, शांत हो. अगं, निघेल मार्ग. अनिल. प्रमिला. मराठी नभोनाट्य ऐकलत. नातं. लेखिका होत्या माला केकतपुरे. यातील सहभागी कलावंत शुभांगी खनके, दीप चाहंदे, अंजली दुरुक्कर, अनिल पालकर, अश्विनी कुलकर्णी, प्रीतम बुलकुंडे आणि प्रमोद भुसारी. निर्मिती सहाय्य जावेद खान आणि सादर करते राजेश कळमकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.